ठाण्यातील वागळे इस्टेट येथील सीपी तलाव येथील डम्पिंग हटवा या मागणीसाठी आज शिवसेनेचे वागळे इस्टेट परिसरातील नगरसेवक व नगरसेविकांनी भेट घेतली आहे। ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांची भेट घेऊन त्यांनी हे डम्पिंग हटवण्याची मागणी केली आहे। यावेळी माजी नगरसेवक राम रेपाळे, एकनाथ भोईर, प्रकाश शिंदे, दीपक वेतकर, संध्या मोरे, एकता भोईर, डॉक्टर जितेंद्र वाघ तसेच सचिन कांबळे, दशरथ यादव व इतर पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। तर हा डम्पिंग लवकरात लवकर हटवावा अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे। हा विषय खूप संवेदनशील आहे आणि माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी स्वतः या विषयामध्ये लक्ष घातलं आहे आणि त्यांनी 2-3दा मला निर्देश दिला आहे। त्यांची सूचनेप्रमाणे यामध्ये काही शॉर्ट टर्म पाऊल उचलायचे आहे आणि काही दीर्घकालिक उपाययोजनाही करणे अभिप्रेत आहे। त्याच्या अनुषंगाने दोन्ही दृष्टिकोनातून आपण काम करत आहोत। माननीय मुख्यमंत्री महोदयाने हा निर्देश दिला आहे की लवकरात लवकर सीपी तलावचा जे आपला ट्रान्सफर स्टेशन आहे तो बंद झाला पाहिजे आणि नागरिकांना तिथले त्रासातून मुक्ती मिळाली पाहिजे। याच्यासाठी आपण उपाययोजना केल्या आहे। साधारणतः 20 ते 25 ऑगस्ट याची डेडलाईन आपण ठरवला आहे की त्या तारखेपासून आपण तिथे ट्रान्सफर स्टेशनवर कचरा पाठवणे हा बंद करणार आहे। 20-25 दिवस जे अजून आपल्याकडे आहे ते आम्ही 2 पद्धतीने खर्च करणार आहे। एक जे नवीन साईट आपल्याला तयार करायची आहे त्याचं प्रिपरेशन आणि दुसरा या दरम्यान जो आपला सीपी तलावचा आपण वापर सुरू ठेवणार आहे तिथे शिस्तबद्ध पद्धतीने स्वच्छ पद्धतीने आपण कसे कचराची वाहतूक करू शकतो, तिथे रांगांचा नियंत्रण आपण कसे करू शकतो, तिथे घाण वास नाही आली पाहिजे, दुर्गंधी नाही पसरली पाहिजे, त्याच्यासाठी उपाययोजना आणि त्याच्यासाठी स्प्रेइंग आणि बाकी सगळी गोष्टी हे सर्व पाऊल आपण उचलणार आहे। सर, ज्याप्रमाणे या दुर्गंधीचा त्रास आहे त्याचप्रमाणे वाहतूक कोंडीचा देखील आहे, कारण एका लाईनला गाड्या लागतात त्याच्यामुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होते। या सगळ्या नियंत्रण कशावर करायचं त्याच्यासाठी सुद्धा आपण उपाययोजना केला आहे। एंट्री एक्झिटचा एकच रूट सध्या आहे। आमचा प्रयत्न असा आहे की एंट्रीचा रूट वेगळा, एक्झिटचा रूट वेगळा करणे, तसेच डिसेंट्रलाइज पद्धतीने आपण कचऱ्याची वाहतूक करणे जेणेकरून इथे एकाच वेळी मोठ्या प्रमाणावर वाहन येणार नाही, त्याची सुद्धा आम्ही खात्री करू। सर, शेवटचा प्रश्न, पावसाळा सुरू आहे, या पावसामुळे कचरा मोठ्या प्रमाणात ओला होतो आणि याची दुर्गंधी मोठ्या प्रमाणात पसरली जाते, त्यामुळे लवकरात लवकर उपाययोजना यावरती काय असणार आहे? जसं मी आपल्याला सांगितलं की या दरम्यान नियमित फवारणी करणे आणि डिओडरायझेशनचं काम करणे आणि मुख्य विषय की तिथे जर वाहतूक कोंडी नाही झाली, ट्रक्स अनावश्यक उभे नाही राहिले तर आपोआप याच्यातून मोठ्या प्रमाणावर आपल्याला रिलीफ मिळेल। त्याच्यासाठी आम्ही प्लॅन केलेला आहे। उद्यापासूनच आपल्याला चित्र दिसेल। सीपी तलाव येथे कचरा ट्रान्सपोर्टेशन म्हणजे कचरा डेपो हा फार पूर्वीपासून तिथे कार्यरत होता, परंतु त्याच्यामुळे आजूबाजूच्या परिसरामध्ये दुर्गंधी आणि आता वाहतूक कोंडी पण खूप व्हायला लागली होती आणि सातत्याने त्याचा पाठपुरावा वारंवार प्रशासनाकडे आपला होता। तेव्हाचे माजी महापौर नरेश मस्के, आत्ताचे खासदार, त्यांच्या नेतृत्वाखाली सुद्धा आम्ही सर्व नगरसेवकांनी एकदा निवेदन दिलं होतं। मुख्यमंत्री साहेबांनी आदेश दिले तरी सुद्धा हे कचरा डेपो का हटत नाही याच्यासाठी आम्ही सातत्याने पाठपुरावा करत होतो। प्रशासन त्यांच्या पद्धतीने काम करत होते। जसं की आमच्या मागणीनुसार देवा डम्पिंग ग्राउंड बंद झालं, त्याच्यानंतर भंडारली गेलं। भंडारली बंद होत असताना आपण पूर्णपणे त्याच्यावर उपाययोजना करण्यासाठी आपण प्रशासनाकडे मागणी केली आणि आतकोली येथे पडगा येथे आतकोली गाव आहे आणि तिथे शासनाने कडून जमीन आपण घेतलेली आहे आणि आता पूर्णपणे ह्या कचऱ्याचा नायनाट इथून लागणार आहे आणि आपल्या सीपी तलाव येथील कचरा डेपो हा पूर्णपणे ह्या 20 ऑगस्ट पासून बंद होणार आहे। त्याच्यामुळे आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदय व प्रशासनाचे खास करून ज्याच्यासाठी आम्ही सर्व लोकप्रतिनिधी वारंवार प्रयत्न करतो त्याला अखेर यश आले आहे, म्हणून आम्ही त्यांचे मनापासून आभार मानतो की बाबा मुख्यमंत्री महोदयांनी आम्हाला मदत केली आणि पुन्हा एकदा ठाणेकरांवरील सगळं संकट दूर झालेलं आहे आणि आता पहिलं कसं थोडा त्रास होता, आता पूर्णपणे कचरा डेपो तिथून जाणार आहे। त्याच्यामुळे ठाणेकरांना आता कुठलीही दुर्गंधीपासून मुक्तता, कचरा वाहतूक कोंडीपासून मुक्तता पूर्णपणे होणार आहे आणि आम्हा वागळे
आणि वागळेकरांचं जीवन आता एकदम सुखमय होणार आहे. सिपी तलावाचे डंपिंग ग्राउंड बंद होतं, अनेक तक्रारी होत्या स्थानिकांच्या. गेले कित्येक वर्ष त्या सिपी तलावाला डम्पिंग ग्राउंड होता आणि त्या ठिकाणी तो कचरा आणून त्या ठिकाणी त्याच्यावर प्रक्रिया करून पुढे ते परत पाठवत होते, ट्रान्सफर होत होता. परंतु आता काही दिवसापासून बऱ्याच तो कचऱ्याचा त्या ठिकाणी मोठा प्रॉब्लेम झालेला आहे आणि ते स्थानिक नागरिकांना दुर्गंधीचा सुद्धा मोठा हे होतोय आणि आरोग्याचा प्रश्न निर्माण झाले. माननीय मुख्यमंत्री मोदयांनी सुद्धा या संदर्भात प्रशासनाला आदेश दिलेले आहेत आणि प्रशासनाने सुद्धा यावर उपाययोजना म्हणजे कायमचा हा प्रश्न सुटावा म्हणून आता हा कचरा त्या सिपी तलावाला 20 तारखेपासून जो येणारा कचरा आहे तो बंद होईल. त्यामुळे त्या वागळे इस्टेट मधील परिसरातील लोकांचा जो त्रास होता तो कायमस्वरूपी बंद होणार. या संदर्भात वारंवार आमचे सर्वच नगरसेवक माननीय नरेश बस्कीजी आजी खासदार आणि माजी महापौर यांच्या नेतृत्वाखाली राम रेपाळे स्थायी समिती सभापती होते, आमचे प्रकाश शिंदेजी आहेत, सगळे नगरसेवक आमचे जेवढे आहेत ते सगळे सातत्याने पाठपुरावा करत होते. माननीय मुख्यमंत्री मोदयांनाही वारंवार या संदर्भात होता. मुख्यमंत्री मोदयांनी तो निर्णय घेतलेला आहे का हा कायमस्वरूपी प्रश्न निकाली निघणार आहे आणि त्यामुळे खरोखर आज आम्ही प्रशासनाचे आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचे यांचे आभार मानतो. कारण हा वागळे स्टेट मध्ये मोठा जो प्रश्न होता, जो दुर्गंधी येत होती, आजूबाजूच्या परिसरातल्या लोकांना त्रास होता, तो कायमस्वरूपी आता बंद होईल आणि ठाणेकरांची सुद्धा त्यासाठी सुटका होईल. कारण ठाण्यात सुद्धा आज जे वेगळा एक कचऱ्याचा आता प्रश्न मार्गी लावलेला आहे शासनाने माननीय मुख्यमंत्री मोदयांनी, त्यामुळे ठाणेकरांचा जो आता कचऱ्याचा प्रश्न होता कायमस्वरूपी निकाली निघणार आहे. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ऍप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. विमानाने येऊन महाराष्ट्रात घरफोड्या, त्रिपुरातील चोरट्याची 5 स्टार सवारी. चोरीसाठी दुसऱ्याची बाईक किंवा पळवलेल्या गाड्या अनेकदा वापरल्या जात असल्याचं आपण पाहिलंय. मात्र त्रिपुरातील एक चोरटा चक्क विमानानं महाराष्ट्रात व गुजरातमध्ये येऊन घरे साफ करत असल्याचं समोर आलंय. राजू शेख उर्फ बंगाली असं या 5 स्टार घरफोड्याचं नाव असून त्याला ठाण्याच्या गुन्हे शाखा 5च्या पथकानं बेड्या ठोकल्यात. त्याच्याकडून पोलिसांनी 7 गुन्ह्यांची उकल केली असून श्रीनगर पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय. वागळे इस्टेट येथील कामगार नाका परिसरात सोन्या चांदीच्या दागिन्यांची विक्री करण्यासाठी एक व्यक्ती येणार असल्याची माहिती गुन्हे शाखा घटक 5चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके यांना मिळाली. त्याच्याकडे मोठ्या प्रमाणात सोन्या चांदीचे दागिने असल्याने ते चोरीचे असल्याचा संशय पोलिसांना आला. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून राजू शेख उर्फ बंगाली याला ताब्यात घेतलाय. त्याची चौकशी केली असता तो त्रिपुरातील कांथाना बाजार परिसरात राहणारा असून त्याच्याकडून दागिने चोरीचे असल्याचं निष्पन्न झालंय. त्याच्याकडून पोलिसांनी सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम जप्त केली आहे. या भामट्या विरोधात गुजरात, महाराष्ट्र व इतर राज्यात गुन्हे दाखल असून सराईत गुन्हेगार असल्याचं पोलीस तपासात उघड झालंय. विमानानं मुंबईत आल्यानंतर तो नाला किंवा उड्डाणपुलाखाली राहून परिसराची रेखी करायचा. महिनाभर रेखी केल्यानंतर संधीचा फायदा घेऊन तो घरफोडी करायचा आणि पोबारा करायचा. चोरलेल्या दागिन्यांची विक्री करून तो पुन्हा विमानानंच त्रिपुरा गाठायचा. रेल्वे किंवा बसनं प्रवास केल्यास पोलीस पाठलाग करून बेड्या ठोकतील या भीतीनं तो विमानानं प्रवास केल्याचं समोर आलंय. गुन्हे शाखा घटक 5ने घरफोडीचा एक आरोपीच्या बाबत इन्फॉर्मेशन होती आणि टेक्निकल अनालिसिस केलं होतं. सिनियर पी विकास घोडके, भूषण शिंदे, PSI माने या सगळ्यांच्या इन्फॉर्मेशनवरती आणि टेक्निकल अनालिसिसवरती तो
मुंबईमध्ये जोगेश्वरीला त्या ठिकाणी राहत असल्याची माहिती मिळाली आणि हा विशेष करून जो आरोपी आहे हा राहणारा त्रिपुराचा आहे. त्याचं नाव आहे राजू मोहम्मद जेनल शेख उर्फ बंगाली, वर्ष 41 आणि हा बाय फ्लाईट इकडे यायचा, घरफोडी करायचा आणि बाय फ्लाईट तो त्रिपुराला जायचा, असं त्याचं मोडस आहे. जोगेश्वरीला तो एक गटारवरती ब्रिज आहे, त्या ब्रिजच्या खाली तो राहायचा आणि अशा प्रकारचं त्याचं मोडस आहे जेणेकरून त्याची आयडेंटिटी लपून राहील. अतिशय चांगली कामगिरी करून युनिट 5ने याला ताब्यात घेतलं. त्याच्यानंतर जवळजवळ 7 गुन्हे उघडकीस आलेले आहेत घरफोडीचे. श्रीनगर पोलीस स्टेशन, कापूरबावडी पोलीस स्टेशन इकडचे गुन्हे आहेत आणि हा जो आरोपी आहे याच्यावरती पहिले जो 11 गुन्हे दाखल आहेत त्याच्यामध्ये तो पकडला गेलेला होता. पाठीमागं हे गुन्हे आहेत सांताक्रूजचे 4 आहेत, DN नगर, भाईंदरचे 2 आहेत आणि वलसाड ग्रामीणमध्ये असे एकूण 11 गुन्हे त्याच्यावरती दाखल होते. त्याच्यामध्ये तो अरेस्ट होता. त्याच्यातून सुटल्यानंतर पुन्हा आता तो या गुन्ह्यामध्ये आपण अरेस्ट केलेला आहे. हे गुन्हे त्यांनी केलेले आहेत. तर अतिशय चांगली कामगिरी युनिट 5 गुन्हे शाखा घटक ठाणे यांनी केलेली आहे. आणखीही काही गुन्हे याच्यामध्ये ओपन होण्याची शक्यता आहे, तर त्याच्याविषयी सुद्धा आपल्याला माहिती देण्यात. सर, हा गुन्हेगार काही कोणत्या अभिनेत्याच्या घरी चोरी झाली होती आणि त्याच्यात अडकलेला असं काही आहे का? आता सध्या तरी आमच्याकडे याच्याबद्दल माहिती नाहीये. आम्ही आता आपल्याला माहिती मिळालेली आहे, त्या अनुषंगानं काही माहिती मिळाली तर आम्ही आपल्याला त्याच्याबद्दल माहिती देऊ. ओरिजिनल त्रिपुराचा राहणार आहे. त्रिपुराचा राहणार आहे. त्रिपुरा नॉर्थ ईस्टर्न स्टेट आहे, तिकडचा राहणार आहे. आपला बाय फ्लाईट यायचा आणि बाय फ्लाईट जायचा, इथे राहून हा महिनाभर राहायचा, घरफोड्या करायचा आणि परत जायचा, अशी त्याची मोडस आहे. आता सध्या तरी त्याच्याबरोबर काही साथीदार आपल्याला मिळालेले नाहीये. त्याच्या संदर्भात सुद्धा इन्व्हेस्टिगेशन चालू आहे. तर हा आपल्याला जो त्याची मोडस आहे हा एकटाच येतो, एकटा करतो, एकटा जातो असा माहिती आहे. आज आपली पोलीस कस्टडी संपत आहे. आज मान्य पण आलेलो आहे. शिवसेना कोपरी विभागाच्या माजी नगरसेविका मालती पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त युवासेना कोपरी विभागाच्या वतीने मोफत नेत्र तपासणी व अल्पदरात चष्मा वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक, महाराष्ट्र राज्य समन्वयक स्वप्नील लांडगे यांच्या आदेशानुसार युवासेना उपाध्यक्ष लोकसभा हेमंत पमनानी, युवासेना अधिकारी कोपरी पाचपाकाडी विधानसभा ऋषिकेश माने यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरी पाचपाकाडी विधानसभा समन्वयक प्रतीक गाडवे यांच्या माध्यमातून माजी नगरसेविका मालती पाटील यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधत कोपरी चेंदनी कोळीवाडा परिसरात मोफत नेत्र तपासणी व अल्पदरात चष्मा वाटप या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते. यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहून या शिबिराचा लाभ घेतला. तसेच युवासेना कोपरी विभागाच्या वतीने माजी नगरसेविका मालती पाटील यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी माजी नगरसेविका मालती पाटील, कोपरी विभाग प्रमुख संतोष बोडके, कोपरी विभाग संघटक रमाकांत पाटील, कोपरी उपविभाग प्रमुख जितेंद्र गाडवे, वैद्यकीय कक्षाचे मनोज गुप्ता, उपाध्यक्ष विधानसभा धीरज पाटील, सचिव विधानसभा सुशांत मोरे, समन्वयक विधानसभा योगेश पांचाळ, उपसमन्वयक विधानसभा जितेश तरे, देवेश खांबल, शौनक तळकर, तेजस कुबळ तसेच पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमाला सायना चॅरिटेबल ट्रस्टचे विशेष सहकार्य लाभलंय. यावेळी माजी नगरसेविका मालती पाटील यांनी युवासेना कोपरी विभागाचे विशेष कौतुक केलंय. तसेच युवासेनेच्या माध्यमातून विविध सातत्याने उपक्रम राबवले जात असून वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमाचं आयोजन केल्याने मालती पाटील यांनी युवासेनेचे विशेष आभार मानले.